आता इकडे समोर बघा एक पुढे उंच भिंतवाला दरवाजा दिसला का समोरचा, हा पालखी दरवाजा. आणि समोर इकडे बघा हा उंच भिंतवाला दिसतो बघा, हा मेना दरवाजा. तुम्ही रोपवेत बसून वरती आला असतात ना, तिथून 128 पायऱ्या उतरल्यानंतर खाली रोपवे प्रोजेक्ट लागतो बघा. आता मेंटेनन्स साठी बंद आहे, रेस्क्यू साठी. ही गडाची मागची बाजू, ही गडाची पुढची बाजू. पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे दोन प्रकार राहायचे बघा. मेना बंद राहायची, पालखी ओपन. मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून गडाच्या पुढच्या बाजूला बाल्कनी दाखवली, तिकडे बसत जायच्या. पुन्हा इतिहासात मेना दरवाजा. पालखी म्हणजे राजांची, मासाहेबांची, शंभू राजांच्या गडाच्या खालून पालखी आल्या, इथून आतमध्ये यायच्या वाड्यात पालखी राज दरबारात सिंहासनाकडे जायची, म्हणून तो इतिहासात पालखी दरवाजा. पालखी दरवाजेपासून ते मेना दरवाजेपर्यंत ही आडवी सरळ गेली भिंत आहे. या भिंतीला 6 दरवाजे आहेत. हे आहेत राण्यांचे महाल. छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या, गडावर 6 राहायच्या. सईबाई राजगडावर पुण्यामध्ये, छत्रपती शिवाजी राजे राजधानी रायगडावर येण्या अगोदर सईबाईंचं निधन राजगडावर झालं. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना त्यावेळी. आणि पुतळाबाई गडाच्या खाली एक पाचाड गाव लागलं बघा, तिथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे. सर्व राण्यांची नावं सांगतो: सईबाई सोयराबाई, काशीबाई सकवारबाई, लक्ष्मीबाई गुणवंतबाई, पुतळाबाईंनी सगुणाबाई. स्वराज्यात सैनिक कमी होते, स्वैरसंबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केली. त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण. आता आपण ज्या दगडी चौथऱ्यावरती बसलेल्या प्रत्येक महालासमोर दगडांचे चौथरे आहेत, त्या काळातल्या नोकरांना दास दाशी म्हटलं जायचं. राण्यांच्या सेवेला त्या काळात जे नोकर होते त्यांची ती घरं होती, म्हणजे त्या काळातले हे सर्वंट्स क्वार्टर्स. खालचा दगडी चौथरा पाहायला मिळतो. हे रेल्वेच्या खाली काही चौकणी तुटलेले वाडे पिवळे फुलाले भिंतीला बघा. हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. राजांच्या काळात 8 मंत्री होते: मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, रामचंद्र त्रिंबक, अशा 8 मंत्र्यांची 8 राहण्याची घरं. त्यांचं ऑफिस सचिवालय आपण मगाशी पाहिलेलं आहे. इकडचं भूभाग आहे ते जावळी खोरं, धुकासमेका पाहायला मिळत नाही. इतिहासामध्ये ऐकून वाचून माहिती आहे जावळीचं खोरं. त्या जावळी खोऱ्याची म्हण आहे: एक वेळेस अस्वलाच्या केसात आपल्या डोक्यात ते ऊस सोडलेली सापडेल, परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही. असल्या वेळी पूर्णपणे घनदाट जंगल. गडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढले, परंतु राजधानी रायगडाचे वैशिष्ट्य आहे. कोणती सह्याद्रीची रांग या गडाला जॉईन नाही, हा सेपरेट डोंगर आहे. पण राजाने तख्तास राजधानीसाठी रायगडाची निवड केली. क्लायमेट चांगले असेल तर रायगडावरतून 8 गडकिल्ले दिसतात: राजगड, तोरणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, सोनगड, मानगड, लिंगाणा. अशा 8 गडकिल्ल्यांचं क्लायमेट चांगलं असेल तर राजधानी रायगडावरतून दर्शन होतं. इथे पाठीमध्ये जाळीवाले 3 खड्डे आहेत, कंपाऊंड केले, बंद केले तिकडे जायला. ते आपल्या राजांच्या काळात ते धान्यांचे कोठार आहेत. राजांनंतर पेशवे आले, पेशव्यांनी खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला. 7 दिवस गुन्हेगारांना ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला की गडाच्या उत्तरेबाजूला टकमक टोक आहे, तिथून त्या गुन्हेगारांचा पोत्यात भरून कडेलोट करायचे. शिवकालीन ही धान्यांची कोठार आहेत. आपण कोल्हापुरात पन्हाळा पाहिले असेल, पन्हाळ्यावर 3 धान्य कोठार आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. त्यांना तिकडे अंबारखाना म्हणतात. इकडे कोकणात कणगी किंवा त्याकातले पेव आहेत. पहिले 22 फूट खड्डा खोल, 2 नंबर 20, 3 नंबर 15. त्या काळात शिडीने होतून धान्य काढले जायचं. आता आपण एक राणीमाल बघू, नंतर मग आल्या मार्गाने बघत बघत फोटो काढत जाऊया. इथे आपली माहिती संपते. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.